चुकीचं असेल तर चुकीचं म्हणायचं, सत्य असेल तर ते सत्यच म्हणायचं. नसता काय झालं नसतं, वाद झाला नसता, भयान वाद झाला असता भाऊ त्या अंजनगावात. नाही होत आम्ही का का पोळी बाजू द्यायची यांना, ज्यांचं षडयंत्र आहे त्यांना. काय केलं गरीब धनगरांनी, काय केलं गरीब मराठ्यांनी? यांच्यात चालबाजी करणार, वातावरण दूषित करणार. नाही होऊ द्यायचं. आपण चांगली भूमिका ठेवायची. धनगर वेगळा नाही, मराठा वेगळा नाही. हे आता आमचे मराठीचे काही नेते असं दाखवतात, त्यांचे काही धनगरांचे नेते मराठ्यांचं धनगराचं वाकडं दाखवतात. काही आमचे मराठ्यांचं ओबीसीचं वाकडं आहे म्हणून दाखवतात, काही ओबीसीचे नेते मराठ्यांचं ओबीसीचं वाकडं आहे म्हणून दाखवतात. गाव खेड्यात कशा देतात राहू. खरं सांगतो मी, एकमेकाशिवाय ते मित्र आहेत, त्याला तुम्ही जातीकडे नेताय. सगळ्यात महत्वाचं हे त्याला डायरेक्ट जातीकडे नेते. धनगरांनी एखाद्या बार मराठ्यांनी एकामेकाला एक दोन चापटे आणले, असं खेळत गावात वाद होतो, त्याला जातीकडे न्यायची काय गरज? दलित मराठा एखाद वेळेस एकमेकाला आपड थापड करतात, ते गाव लेवलचा वाद आहे. तुम्ही त्याला जातीकडे का नेता? हे होतं मुस्लिम मराठा आपड थापड पोराची शेगाळी चालत होती, हे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच एकामेकाला शेड्यून आप येते. वाजेवन आजच्या काल नव्हता त्याला मायकून एकामेकात. हे गाव खेड्यातलं प्रेम आहे. बैलगाडी दी एकामेकाला, कुठं एकमेकाला मोटरसायकल नसली तर मोटरसायकल दी, कुठं लग्नाला चालले तर 50-50 तिघं जर मोटरसायकलवर एकाच चालले तर 50-50 150 रुपयाचं पेट्रोल टाकीते. आणि इथून तिथून जाताना घोडे लावते, येताना एकामेकाला घोडे लावते. हे प्रेम आहे. 100-150 एकमेकाला पेट्रोल टाकी देते. आणि एकानं जर 8 टाकलेला जेव घातलेला असलं कुणी त्याच्यातलं, तर दुसऱ्या पण त्याच नंबर आला म्हणते तू ते जेव घातलं होतं, चल जेव घाल मला तू. हे वाद आहेत प्रेमाचे. तुम्ही याला ओळख खूप वेगळं दिलं. तुम्ही आरक्षण मागितलं तेव्हा तुम्ही जातीवादी नव्हता, आम्ही मागितल्यावर तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणला. ही फरक आहे तुमच्यात आणि आमच्या. तुम्ही त्यावेळेस म्हणायला पाहिजे होतं ना, आरक्षण घेतलं आम्ही, मराठ्यांनी विरोध केला का? नाही केला. तुम्हाला आज आम्ही मागितलं, तुम्ही आम्हाला विरोध केला आणि आम्हाला जातीवादी म्हणायला लागला. मग आम्ही तुम्हाला त्या टायमाला म्हणायला पाहिजे होतं का जातीवादी येतो? ही फरक आहे आमच्यात तुमच्यात. आम्ही नाही विरोध करत तुम्हाला, तुम्ही आम्हाला करता. ही सलोख्याची घडी, शांततेची प्रक्रिया ही राहिलीच पाहिजे. याचा अर्थ